हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रुचिकाज वर्ल्ड। तर मी निघालेले आहे नाशिकला जाण्यासाठी। त्याआधी मी हाफ डे घेऊन चाललेली आहे आणि युक्ताजींनी मला सोडून दिलं। गाडी पोहोचली कसाऱ्याला आणि कसाऱ्याचं वातावरण हे खूपच छान होतं। नाशिकला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी आणि माझी बहीण गेलो मेहंदीचा कोन घेण्यासाठी, कारण तिला स्पेशल मेहंदी चा कोन जो आहे तो बनवून घ्यायचा होता। त्यानंतर आम्ही गेलो मेकअप स्टुडिओमध्ये, कारण मेकअप कसा करायचा, हेअरस्टाईल कशी असेल, सर्व काही सेट करून घ्यायचं होतं। मग आम्ही गेलो मेन रोडला ही ज्वेलरी आम्हाला घ्यायची होती। ती आम्ही रेंटने घेतले। ओम ज्वेलर्स इथे आम्हाला खूपच छान अशी आर्टिफिशियल ज्वेलरी भेटली रेंटने, आणि रेंटही बराच रिजनेबल होता। त्यानंतरून आम्हाला बँगल्स घ्यायच्या होत्या। बँगल्स घ्यायला गेलो आणि सर्वांच्या साड्यांवर जे मॅचिंग बँगल्स आम्ही घेतल्या। मग काय, मेन रोडला होतो आणि पाऊसही त्यात खूप जोरात यायला लागला होता। मग आम्ही जे 4 इंचेस सेट आहेत, आम्ही 4 सेट घेतले, मम्मीचा आणि माझ्या 2-3 बहिणींचा। आणि तेवढ्यातच पावसाची जी सुरुवात आहे, खूप जोरदार पाऊस सुरू झालेला होता। आणि मग आम्ही 5-10 मिनटं थांबलो आणि त्यानंतर इयरिंग्स घ्यायला गेलो। इयरिंग्स घेऊन झाल्या मग आम्ही निघालो दुसऱ्या कामाकडे। मग परत आम्ही नाशिक रोडला आलो आणि नाशिक रोड येथे होलसेल ज्वेलरीचं दुकान आहे। तिथे तुम्हाला सर्वात स्वस्त होलसेल सर्व ज्वेलरी, मेकअपचं सामान वगैरे सर्व काही भेटतं। तिकडे आलो आणि घरी आल्यानंतर सगळं दिवसभरात सर्व काम आवरलं। नंतर सर्व पाहुणे आलेले होते, हा प्रेम आणि आम्ही बनवलेली होती पावभाजी। मम्मी पोळ्या बनवत होते, मी इकडे पावभाजी बनवायला सुरुवात केलेली होती आणि पावभाजीचं सामान रेडी केलं। त्यानंतर जे मुलं आलेले होते सर्वांनी अल्बम बघत होते माझ्या लग्नाचा, आणि इकडे तेवढ्यात मग भाजी झालेली होती, पावही गरम केले आणि सर्वजण जेवायला बसले। सर्वांनी मस्त खिचडी, पावभाजी, लोणचं सर्व खाल्लं आणि त्यानंतर सर्वजण मेहंदी काढायला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये।